पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागामध्ये एकाच दिवशी 14 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। परिसरामध्ये अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने मृत्यूमागे दारू कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे। मात्र दापोडी पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये सर्व मृत्यू स्वतंत्र कारणांनी झाल्याचं स्पष्ट केलंय। पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जातंय, तर विजय आणि राजेंद्र राठोड या दोघा भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज आहे। राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला, तर अकबर पठाण हे दीर्घकाळ दारू व्यसनाधीन होते। असं असलं तरी शवविच्छेदन अहवालानंतरच सर्वांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तर दोघांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मृत्यू म्हणजे दारूमुळे झाले सर, कारण नैसर्गिक 1 होईल 2 होईल, 10-10, 11-11, 12-12 नाही होणार। आणि सगळ्यांच्या तोंडातनं फेस आलाय, व्हेंटिलेटरवरच डायरेक्ट अर्ध्या तासात व्हेंटिलेटरवर, आणि 3-4 तास ठेवल्यानंतर मग डायरेक्ट मृत्यू घोषित करायला। दारू प्यायल्यानंतर त्यांच्या तोंडातनं फेस यायला लागलं होतं कंटिन्यू, तेच सेम मृत्यू झाला त्यांचा। पहिले पण दारू पिणारे मेलेले, पण कंटिन्यू नाही मेल्यामुळं हे कळलं नाही। कधी आज 1 गेलं, परवा दिवशी 2 गेलं, असं झाल्यानंतर कळलं नाही। आता कंटिन्यू 5-6 जण, 6 जण, 8 जण गेल्यामुळं हे कळलं की दारूमुळेच झालं आहे। तोंडाला फेस हे नाही आहे, नैसर्गिक नसतं आहे। आता तिथं रिपोर्टमध्ये हार्ट अटॅक आला, हे आला, हे काही नाही आहे, सगळे दारूमुळे पिण्यामुळे झालेले सगळे। फुगेवाडी परिसरात काही इस्मांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इस्मांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शन निष्पन्न झालेलं आहे। 3 इस्मांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आत्तापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। फुगेवाडीतल्या 14 जणांच्या मृत्यूचं हे प्रकरण विषारी दारू प्रकरणी एकूण 8 आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। आरोपी योगेश वानखेडे सुद्धा अटकेत आहे। योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिळवल्याने ही घटना घडल्याची माहिती। तर विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवडमधील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण आरोपी कर्नल सिंह विरखा याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी कर्नल सिंह विरखा दारू गुत्त्याचा मालक आहे। आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिळवल्यानं घटना घडली। योगेश वानखेडे हा पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये दारू वितरित करण्याचं काम करत होता। 3 ठिकाणी कारवाई केली असून पुढील तपास आता सुरू आहे। पिंपरी चिंचवड विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा, फडणवीसांनी हे आदेश दिलेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दोन्ही पोलीस दलांकडून समन्वयाने तपास सुरू आहे। संबंधित ठिकाणी छापेमारी सुरू आहे। मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचं कामही सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कथित विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। लोक आता थोडे सिरियस आहेत, त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। आपण तुषार यांच्याशी बोलूया। तुषार, आता जी कारवाई सुरू आहे ती अर्थातच कौतुकास्पद आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, मात्र आतापर्यंत स्थानिक पातळीवरच्या यंत्रणा काय करत होत्या? 14 मृत्यू व्हायची वाट पाहत होत्या का, असा प्रश्न पडतोय। नक्कीच विक्रांत, हा प्रश्न तर सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच पडतोय। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर मी फुगेवाडीच्या स्मशानभूमीमध्ये आणि स्मशानभूमीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे ज्या अंत्ययात्रा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। ते अनेक ठिकाणी खरं तर ह्या अंत्ययात्रा सुरू आहेत। अजून या संपूर्ण परिसरात आजही काही अंत्ययात्रा होताना पाहायला मिळणार आहे। हे जे नागरिक आहेत ते खरं तर किती सकाळपासून या संपूर्ण ठिकाणी अंत्ययात्रा झाल्या? आत्ता तर 2 झालेले आहे, अजून 2 होणे बाकी। टोटली आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे।
ही संपूर्ण जी घटना आहे त्यामध्ये पोलीस म्हणतात की हे दारूमधील विष नसल्याचं पोलिसांचं सांगण्यात येत होतं. काय मला माहीत नाही की त्या दारूत विष आहे का काय. तो एक आता त्यांनी म्हणजे तपास यंत्रणा करतील किंवा काय करतील. परंतु हे जे 12 जण आहे हे एकाच ठिकाणी खेळायला होते, म्हणजे भेट व्हायची यांची. आणि दुसरी गोष्ट, याला सर्वस्वीपणे जबाबदार असेल तर कोण, तर एक्साईजवाले. कारण की ते छोट्या मोठ्या कारवाई करतात, परंतु आज आमच्या गावात एवढी मोठी दुर्घटना घडलेली. त्यांना माहिती असतं की गावठी हातभट्टी धंदे कुठे चालू. काही तांत्रिक कारणांमुळे आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र 14 पैकी दोघांचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर नेमके मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे. विषारी दारू मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबियांची आमदार रोहित पवारांनी पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मात्र ससूनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृतांची माहिती देण्यास टाळाटाळ केली. रोहित पवार संतापले. माहिती लपवण्याच्या या प्रकारावरून रोहित पवार आणि ससूनच्या अधिकाऱ्यांमध्ये रुग्णालयातच वाद सुद्धा झाला. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं असून या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दारू पिल्यामुळे पुण्यात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दादा, काय नेमकी तुम्ही माहिती घेतली? ससून रुग्णालयामध्ये तुम्ही काय नाही, ससूनमध्ये माहिती दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ससूनवाले लोक आम्हाला सांगतायत की कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे तुम्हाला सांगता येणार नाही. मग पोलिसांनी कुठलं टोन घेऊन काल सांगितलं होतं की हे जे माणसं मेलेली आहेत ते हृदयविकाराने मेलेले आहेत. मग काल बोलायचं आणि ससूनला आल्यानंतर आम्हाला अधिकारी सांगतायत नाही कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्हाला सांगता येणार नाही कशामुळे नाही आलंय. प्रिलिमिनरी रिपोर्ट हा म्हणजे कुठं ना कुठेतरी कोणाला तरी वाचवलं जातंय. याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर एक व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन कुठेतरी दिल्ली पोलिसांमध्ये स्वतःला ताब्यात दिलेला आहे. म्हणजे याच्या पाठीमागे कोणतरी मोठा माणूस आहे आणि त्याचं नाव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कुठे ना कुठेतरी पोलीस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे हडपसरला पोलीस स्टेशनच्या 500 मीटरवर का 500 फुटावर दारू केली जाते आणि पोलिसांना कळत नाही. त्यामुळे पोलीस पूर्णपणे या सगळ्यात इन्व्हॉल्ड आहेत आणि पोलीसच जबाबदार आहेत आणि सीपीच जबाबदार आहे असं आमचं मत आहे. काय माहिती आहे तुमची? हडपसर आणि फुगेवाडीत किती लोकांचा मृत्यू झालाय? काय टोटल 15 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. तो आकडा हा वाढतच चाललेला आहे. आपण जर बघितलं तर सकाळपर्यंत 12चा आकडा होता, आता 15वर गेलेला, अजून किती वाढेल. त्यामुळे पूर्णपणे याची जबाबदारी पोलिसांना घ्यावी लागेल आणि याच्यात कुठेतरी इंटरनल एन्क्वायरी झाली पाहिजे आणि तोपर्यंत पुण्याला हा जो कुठला सीपी आहे त्याला घरी पाठवलं पाहिजे, नाही तर त्याला स्थगिती दिली पाहिजे त्याच्या पदाला. त्याचं कारण असं की सगळ्यात जास्त क्राईम जर कधी वाढला असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये वाढलेलं आहे आणि सीपी आल्यानंतर दिवसा दवाळे आपल्याला पार ब्रिजवर सुद्धा कोयता लोकांना डोक्यात घालताना आपण सर्वजण बघू शकतो. आणि आता हे प्रकरण, त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि राजीनामा तरी दिला पाहिजे, नाही तर त्याला बाजूला करून नवीन सीपी आपल्याला पुण्याला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.